भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध जरी ताणले गेलेले असले, पहलगामच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून रेस्ट्रिक्शन टाकल्या गेलेले आहेत। ज्या बॉर्डर आहेत त्या बॉर्डरवरती सुद्धा तणाव वाढलेला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांनाच आतमध्ये सोडलं जातंय। मात्र जी बाउंड्रीवरती गावं आहेत त्या बाउंड्रीवरती गावांमध्ये काय स्थिती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की पंजाबच्या अट्टारी बॉर्डरच्या अगदी जवळ असणारे हे गाव आहे आणि ज्या गावापासून शेत जे सुरू होतं ही पूर्ण गव्हाची शेती आपण पुढेपर्यंत पाहतो आहे आणि पुढे पाकिस्तान आणि भारतच्या बाउंड्रीवरती जी सीमारेषा आपल्याला मिळते ती सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळते आहे। या संरक्षण जाळीच्या त्या पलीकडे दिसणारी जी घरं आहेत किंवा दर्गे आहेत ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये येतात आणि इथले जे पंजाबचे शेतकरी आहेत या सीमेच्या पलीकडे जाऊन त्यांची शेती असलेली असतात, त्यांना तशा प्रकारची परवानगी आहे। मात्र दोन्ही देशांमध्ये सध्या संबंध ताणले गेलेले आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा या जाळीच्या पलीकडे जाता येत नाहीये। माझ्या कॅमेरामॅनला रोहन पवारला मी विनंती करेन की पुढच्या बाजूला जी संरक्षण भिंत आहे ती सुद्धा झूम करून दाखवावी आणि त्या संरक्षण जाळीच्या पलीकडे जे पाकिस्तानाच्या हद्दीतली जी घरं दिसत आहेत किंवा दर्गे दिसत आहेत ते सुद्धा स्पष्टपणे या बाजूने पाहायला मिळत आहेत। आणि वर्षानुवर्षापासून जेव्हा ही बॉर्डर लाईन अस्तित्वात आली तेव्हापासून दोन्ही देशांची ही जी सीमारेषा आहे ती निश्चित झाल्यापासून पंजाबच्या हद्दीत असणारे शेतकरी जे आहेत ते या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन या संरक्षण जाळीच्या पलीकडे जाऊन आपली शेती करतात। त्यासाठी त्यांच्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या त्यांचे रेकॉर्ड जे आहेत ते सुद्धा BSF आणि पाकिस्तानाच्या हद्दीतली सुरक्षा यंत्रणांकडे मेंटेन आहेत। या बाजूला सुद्धा मी रोहन पवारला विनंती करेन की या बॉर्डरच्या बाजूला असणारे हे गाव त्यांनी दाखवावं आणि या गावाच्या अगदी बाजूला म्हणजे गावाच्या या शेवटच्या घरापासून आपण पाहतो की पुढे ही सगळी गव्हाची शेती पसरलेली आहे। 10 ते 15 दिवसापूर्वी जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्याच्या आधी हा सगळा गहू या शेतामध्ये दिसत होता। मात्र जेव्हा हा हल्ला झाला त्यानंतर दोन्ही देशातले जेव्हा संबंध हे ताणले जाऊ लागले तेव्हा इथे शेतकऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या की ही गव्हाची शेती जी आहे ती लवकर तुम्ही इथलं पीक जे आहे ते काढून घेण्यात यावं आणि त्याच्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते हे गव्हाचं पीक जे आहे ते आपलं काढून घेतलेलं आहे। पुढच्या बाजूला जी दृश्य दिसत आहेत ती BSF ची चौकी आहे आणि हा जो रोड आपण पाहतो या गावापासून अगदी बाजूला असणारा हा रोड जो आहे तो या बॉर्डर लाईन कडे जातो आणि याच रस्त्यावरून या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचे जे काही वाहनं आहेत किंवा ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून पुढे जाता येतं। पुढे या रस्त्याच्या माध्यमातून त्यांची पुढे गेल्यानंतर BSFच्या चौकीजवळ चेकिंग होते आणि त्यानंतर त्या संरक्षण जाळीच्या पलीकडे त्यांना सोडण्यात येतं। बरेचसे असे शेतकरी आहेत ज्यांची शेकडो एकर जमीन पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आहे। पुढच्या बाजूला जी संरक्षणची जाळी पाहायला मिळते आहे त्या संरक्षण जाळीच्या पलीकडे असणारी शेती गेले अनेक वर्ष पंजाबमधले हे शेतकरी जे आहेत ते कसत आलेले आहेत, ते ही शेती करतायत। मात्र आता दोन्ही देशातले संबंध ज्या पद्धतीने ताणले जात आहेत त्यावरून आता या सीमारेषेवर सुद्धा निर्बंध आणले गेलेले आहेत। या बाजूला आपण पाहतो की अगदी जवळच असणाऱ्या सीमारेषेच्या बाजूला अजून सुद्धा शेतकरी जे आहेत ते काही काम करताना पाहायला मिळतात। भले ही भारताची हद्द आहे, पंजाबच्या हद्दीत असणारी ही अटारी बॉर्डर जवळची सगळी दृश्य आपण पाहतो आहोत आणि या हद्दीमध्ये आपले ट्रॅक्टर किंवा इतर जे काही वाहनं आहेत त्यांच्या माध्यमातून इथलं पीक काढण्यापासून सगळं जे काही पीक पिकवणं याची जी काही प्रक्रिया आहे ती हद्दीमध्ये सुरू असते। मात्र जी सीमारेषा पुढे पाहायला मिळते आहे या सीमारेषेवरती अनेक चौक्या सुद्धा पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये BSFचे जवान हे भारताच्या हद्दीमध्ये तैनात असतात, त्याच्या बाजूला पाकिस्तानचं लष्कर तैनात असतं आणि त्यांचं जे काही सीमा सुरक्षा बल आहे ते सुद्धा ठिकठिकाणी पाहायला मिळतं। आणि अगदी या बाजूला म्हणजे अटारी बॉर्डर जे आहे त्या अटारी बॉर्डर पासून पुढच्या 1.5-2 किलोमीटर अंतरावरती ही सीमारेषा जी आहे ती दूर दूरपर्यंत पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। या बाजूला आपण पाहतोय ही अटारी बॉर्डरची आतली दृश्य आहेत जिथं ही रिट्रीट सेरेमनी जी आहे ती दररोजची पार पडली जाते आणि हीच मुख्य अटारी बॉर्डरची सीमारेषा आहे जिथून पाकिस्तान आणि पाकिस्तानचं इमिग्रेशन डिपार्टमेंट त्याच्या आतल्या बाजूला असतं। त्याचबरोबर भारतीय BSF जवानांचा जो काही मोठा हब आहे तो सुद्धा आहे आणि या दोन्ही बॉर्डर जे आहे ते क्रॉस केल्यानंतर पासपोर्ट आणि व्हिसाच्या आधारे पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशामध्ये जाता येऊ शकतं, शिवाय भारतीय नागरिकांना भारतामध्ये येता येऊ शकतं किंवा पाकिस्तानी नागरिकांना जेव्हा येऊ शकेल तेव्हा। मात्र आता या दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले गेल्यानंतर ही सगळी दृश्य आपण पाहतोय शेतात पूर्णपणे शुकशुकाट आहे, कारण शेतामध्ये जे काही पीक होतं ते सगळ्या शेतकऱ्यांनी सीमेजवळचं संपूर्णतः काढून घेतलेलं आहे, तशा पद्धतीच्या सूचना त्यांना मिळालेल्या होत्या। आणि आता हा जो पुढचा गेट आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे हा जो रस्ता आपण पाहतो याच रस्त्यावरून भारतातल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्यांची शेती करण्यात जाण्यासाठी जी परवानगी दिली गेलेली होती त्या परवानगीनुसार याच रस्त्यावरून सगळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या पाकिस्तानी जो गेट आहे पुढच्या बाजूचा त्या गेटवरून त्या बाजूला जातात, तिथे शेती कसली जाते आणि त्यानंतर पुन्हा ते भारतामध्ये परततात। सकाळी 9 वाजल्यानंतर या शेतकऱ्यांना पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शेती करण्यासाठी जायची वेळ जी आहे ती देण्यात आलेली असते आणि त्यानंतर संध्याकाळी 4च्या सुमारास हे सगळे शेतकरी जे आहेत ते पुन्हा भारतामध्ये परत येत आहेत। मात्र आता या अटारी बॉर्डरच्या सगळ्या गावागावांमध्ये जे काही तणाव वाढले गेलेले आहे त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक मोठा टेन्शन आहे आणि त्यामुळे सीमेच्या त्या पलीकडे जाण्यावरती बरेचसे निर्बंध आहेत। हे
गाव आपण पाहतोय पंजाबच्या अट्टारी बॉर्डरच्या बाजूला, म्हणजे अगदी जी सीमारेषा सुरू होते त्या सीमारेषेच्या बाजूला असणारे हे गाव आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन अगदी सीमेपर्यंत आणि सीमेच्या त्या पलीकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। बीएसएफ जवानांच्या या सगळ्या देखरेखीखाली ही सगळी शेती करण्यासाठी जी मुभा आहे ती या पंजाबच्या शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे। अट्टारी बॉर्डरच्या जवळची ही सगळी गावं आहेत आणि पुढच्या बाजूला ही सगळी सीमारेषा जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन जे शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना नेमकी कशा पद्धतीने आतमध्ये सोडलं जातं हे सुद्धा मी आता दाखवतोय। हा जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय, मी कॅमेरामनला विनंती करेन त्याने या रस्त्याच्या या बाजूला यावं आणि पुढचा जो मुख्य गेट आहे जिथून या सगळ्या शेतकऱ्यांना सोडलं जातं ते सुद्धा आपण दाखवणार आहोत। हा पुढचा जो स्ट्रेट रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय हा पाकिस्तानच्या त्या सीमेवरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि पुढे जे एक मोठं गेट आपल्याला जे पाहायला मिळतं आहे त्या गेटमधून या भारतातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाकिस्तानात त्यांची असलेली जी काही शेती आहे ती कसण्यासाठी, तिथे शेतात काम करण्यासाठी 9 वाजल्यानंतर सोडण्यासाठी काही वेळ आहे तो दिला जातो। ही बॉर्डरवरची सगळ्यात मोठी शेती म्हणजे फार्मर्स जे आहेत पंजाबमधले जे शेतकरी आहेत त्यांना त्या बाजूला जाण्यासाठी हा जो गेट आहे तो आहे। हा गेट 9 वाजल्यानंतर उघडला जातो आणि शेतकऱ्यांना त्या बाजूला सोडलं जातं। त्यांची सगळी शेतकऱ्यांची नोंद बीएसएफ कडे असते आणि ती तपासूनच त्यांना त्या बाजूला जाऊ दिलं जातं। त्यानंतर काही तास शेतात काम करणारे जे पंजाबचे शेतकरी आहेत ते पाकिस्तानातल्या शेतामध्ये काम करून पुन्हा या हद्दीमध्ये येतात आणि अशा पद्धतीने हा रोजचा सिलसिला आहे। मात्र आता पहलगामच्या हल्ल्यानंतर दोन देशातल्या सगळ्या बॉर्डर ज्या आहेत त्या टाईट करण्यात आलेल्या आहेत, सगळी सिक्युरिटी मोठी तिथे तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे शेतकरी जे आहेत ते आता त्या शेतकऱ्यांना त्या बाजूला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये। या बॉर्डरच्या बाजूला आपण पाहतो की एक ट्रॅक्टर सुद्धा पाहायला मिळतं आहे। या सगळ्या शेतकऱ्यांची बॉर्डरच्या अगदी त्या सीमेरेषेच्या बाजूपर्यंत सगळी मुवमेंट असते आणि या मुवमेंटला कोणाचाही विरोध नाहीये। मात्र सीमारेषेच्या पलीकडे असणारी जी पंजाबच्या शेतकऱ्यांची जमीन आहे ती मात्र कसण्यासाठी सध्या परवानगी नाहीये किंवा तिथे शेतात काम करण्याची परवानगी नाहीये। सीमारेषेच्या त्या पलीकडे हे शेतकरी जाऊ शकत नाहीत आणि अशा पद्धतीची ही सगळी स्थिती जी आहे ते पाहायला मिळते आहे। पंजाबची ही पूर्ण बॉर्डर जी आहे ती बॉर्डर आता स्पष्टपणे पाहायला मिळते, म्हणजे अट्टारी बॉर्डर, या अट्टारी बॉर्डरवरून सीमारेषेची शेवटची हद्द जी आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या दोन देशांमधली जी शेवटची हद्द आणि जी लाईन आहे ती पाहायला मिळत नाही। मात्र आता आपण जी दृश्य दाखवतो आहोत त्या व्हिज्युअल्समध्ये ही सीमारेषा स्पष्टपणे पाहायला मिळते। जाळीनं बनलेली ही संरक्षण भिंत सुद्धा पाहायला मिळते आहे आणि या पलीकडे पाकिस्तानची सगळी हद्द सुरू होते। पुढच्या बाजूला पाकिस्तानच्या हद्दीत असलेली काही घरं किंवा दर्गे जे आहेत ते सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। मी या बाजूला सुद्धा दाखवू इच्छिन की पुढे एक मोठं घरासारखं दृश्य जे आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहे, ते पाकिस्तानाच्या हद्दीतलं आहे आणि ही सगळी दृश्य इथले पंजाबचे शेतकरी वर्षानुवर्ष पाहत आलेत किंवा ही सगळी शेती म्हणजे इथे बहुतांश मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे गव्हाचं पीक घेतात आणि गव्हाचं पीक कुठे दूरपर्यंत जिथपर्यंत आपला कॅमेरा जातोय त्या सगळ्या दृश्यामध्ये कुठेही शेतात पीक दिसत नाहीये। याचा अर्थ जेव्हा या 8-10 दिवसामध्ये की जो काही तणाव वाढलेला आहे त्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की तुमचं हे पीक लवकरात लवकर काढून घेण्यात यावं आणि त्यानंतर या शेतामध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र बॉर्डरवरच्या शेतकऱ्यांची ही अवस्था आहे की त्यांना याआधी परमिशन होती की पाकिस्तानाच्या हद्दीमध्ये जाऊन त्यांना शेती करता येऊ शकत होतं, मात्र आता तशी परिस्थिती उरलेली नाहीये। बॉर्डरवरचे हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता पाकिस्तानाच्या हद्दीत त्यांची असलेली शेती जी आहे ती कसण्यासाठी जाऊ शकत नाहीये। मात्र बरेचसे निर्बंध आल्यानंतर सुद्धा दोन्ही देशांमधले दृश्य नेमकी त्या काळातल्या काय परिस्थिती होती हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र भारताच्या हद्दीत असणारे जे शेतकरी आहेत त्यांची वर्दळ कायम आहे, मात्र त्या पलीकडे पंजाबच्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती जमीन कसण्यासाठी मात्र आता निर्बंध आलेले आहेत। त्या शेतकऱ्यांना तशी परवानगी नाहीये। मात्र पंजाबच्या शेतातून पाकिस्तानची हद्द दिसण्याची ही थेट दृश्य जी आहे ते सुद्धा आपल्याला थेटपणे पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन रोहन पवार सोबत कृष्णा सोनारवाडकर, अमृतसर, पंजाब।